महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शब्दांचा जादूगार रत्नाकर गाताडी या सरांच्या स्मृतींना शैक्षणिक गुरुदक्षिणा। पुण्यस्मरण दिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। व्यक्तीचे अस्तित्व क्षणिक असते, मात्र त्या क्षणात केलेली सत्कर्मे अजरामर ठरतात। हे वाक्य जणू शब्द सम्राट, शब्दांचा जादूगार स्वर्गीय रत्नाकर गाताडी सर यांच्या संपूर्ण जीवनकार्याचे सार सांगते। मरावे परी कीर्ती रूपे उरावे या ओळींचा खरा अर्थ लागू होणारे स्वर्गीय रत्नाकर गाताडी उरण तालुक्यापुरतेच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत आपल्या प्रभावी शब्द सामर्थ्याने, ओघवत्या निवेदन शैलीने आणि विचारप्रवर्तक वक्तृत्वाने श्रोत्यांची मने जिंकणारे उत्तम निवेदक, प्रभावी वक्ते व आदर्श शिक्षक म्हणून ओळख असलेल्या स्वर्गीय रत्नाकर गाताडी सर यांचा 12वा पुण्यस्मरण दिन दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सुयश क्लासेस आवरे यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडापे येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय रत्नाकर गाताडी सर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर श्रद्धांजलीपूर्वी आरती व मनशांतीचे श्लोक म्हणण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी गाताडी सरांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। रत्नाकर गाताडी हे सर केवळ शब्दांचे जादूगार नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे प्रेरणास्थान होते। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालावा, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व वक्तृत्व गुण विकसित व्हावे या उद्देशाने स्वच्छता अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रभावी वक्तृत्व सादर केले। विशेषतः प्राप्ती म्हात्रे व आरोही थळी यांनी सादर केलेल्या वक्तृत्वाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली। कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना उत्तम पत्रकार, विद्यार्थीप्रिय शिक्षिका व कायद्याच्या अभ्यासिका अरणिता ठाकूर मॅडम यांनी गुरूंचा आदर्श कसा घ्यावा हे निवास गावण सर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे। विद्यार्थ्यांनी कधीही नैतिक मूल्यांचा विसर पडू देऊ नये असे स्पष्ट मत व्यक्त केले। स्वर्गीय रत्नाकर गाताडी सर हे कोपरोली गावचे खरे रत्न होते। त्यांनी आपल्या निवेदन कलेच्या माध्यमातून कोपरोली गावच्या नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले असे गौरवोद्गार काढले। आपल्या गुरुला जाऊन तब्बल 12 वर्षे झाली असतानाही दरवर्षी त्यांच्या स्मृती जपणारे वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून गुरुदक्षिणा अर्पण करणारे निवास गावण सर हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले। रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे येथील मुख्याध्यापक श्री सर्वेश ठाकूर सर यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून यशाची दारे उघडावीत असे आवाहन केले। हाच विचारस्वरूप वारसा स्वर्गीय रत्नाकर गाताडी सर यांचा असल्याचे त्यांनी सांगितले। या पुण्यस्मरण दिनानिमित्त सुयश क्लासेसचे अध्यक्ष निवास गावण सर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून शैक्षणिक पॅड व पट्ट्यांचे वाटप करण्यात आले। तसेच उपस्थित मान्यवरांना नवीन वर्षाच्या स्वागतार्थ दिनदर्शिकाचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्वेश ठाकूर सर, अरणिता ठाकूर मॅडम, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या, सार्डे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर, शंकर पाटील, हरीश म्हात्रे, व्यवस्थापन समिती सदस्य साक्षी थळी, पल्लवी थळी, नीलम थळी, आविष्कार म्हात्रे, सुप्रिया थळी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सार्डे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर यांनी केले। शब्द, विचार आणि शिक्षणाचा संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर खोल ठसा उमटवणारा ठरला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। गाताडी सर, माझ्या मते गाताडी सर हे कोकवेली गावचे भूषण नव्हते, तर आपल्या उरण तालुक्याचे भूषण होते। पण तुम्ही पाहिलं असेल, कारण मला असं माझ्या आता सगळ्यांनी सांगितले की त्यांना फक्त 3 महिन्याचा काय मिळालं, त्यांचा सहवास मिळाला। पण मी असा त्यांचा विद्यार्थी की कोणालाही माहित नसेल, कारण माझं शिक्षण झालं पूर्णपणे पनवेलमध्ये, मी स्थायिक सुद्धा पनवेलचा। पण ज्यावेळी मी MPSC ला एक्झाम दिली आणि MPSC ची फर्स्ट एक्झाम मी क्रॅक केली, आणि त्याच वेळी मला कळलं की कोकवेली गावचे गाताडी सर असे आहेत की ते मुलांना मार्गदर्शन करतात। मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी कोणतंही म्हणजे काय म्हणतात हेवा देवा मला न ओळखता सुद्धा त्यांनी त्यांच्याकडची 3 पुस्तकं माझ्याकडे दिली की सर, आणि त्यांना मी पण माहिती नव्हतं की सर्वेश ठाकूर हा व्यक्ती कोण आहे। मी त्यांना एवढं सांगितलं की सर, मी MPSC ची फर्स्ट प्रिलिम एक्झाम क्रॅक केली आणि मला फक्त पुढची एक्झाम द्यायची, मला तुमचं मार्गदर्शन हवं। आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्यावेळी आपल्या आत्ताच्या सारखे मोबाईल नव्हते, फक्त मेसेज जायचे शब्द टू शब्द किंवा निरोप, आणि मोबाईल खूप कमी होते। त्यावेळी त्यांना भेटायला गेलो आणि कोपरोली बस स्टँड मला अजूनपर्यंत आठवतो। त्यावेळी निवास गावण सर गेली 12 वर्ष हे पुण्यस्मरण विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांची आठवण म्हणून, एक त्याचा उजाळा म्हणून करत असतात। निवास गावण सर, आपले मनपूर्वक आभार। आणि या पुण्यस्मरणानिमित्त आपण
या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप तसेच एक दिनदर्शिका म्हणून भेट स्वरूपात देणार आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी या शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ ठाकूर सर, आपण इथे आम्हाला परमिशन दिली त्यामुळे आणि तशाच प्रकारच्या शाळा